जय भीम नमो उठाय मित्रांनो. 13 ऑक्टोबर 1935 येवला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीरपणे धर्मांतराची घोषणा केली होती मित्रांनो. त्यांचं हे धर्मांतर ऐतिहासिक होतं. धर्मांतराची घोषणा ऐतिहासिक होती कारण की ज्या समाजाला हजारो वर्षापासून गुलामगिरीच्या कचाट्यात पाडलं होतं, माणूस म्हणून ज्यांना अधिकार नव्हता, अशा समाजाला एका योग्य दिशेकडे नेण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं हे अमूल्य असं पाऊल होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करून ते थांबले नाही, तर तब्बल त्यांनी 20 वर्ष अनेक धर्माचा गहन अध्याय केला, अभ्यास केला मित्रांनो. त्यानंतर त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमी येथे आपल्या 5 लाख बौद्ध अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे मित्रांनो. हिंदू धर्माचा त्याग करून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकार केलेला आहे. अशा वेळेस बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935ला जाहीरपणे म्हटलं होतं की मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही. आणि त्यांचं हे वाक्य, त्यांची ही प्रतिज्ञा त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर येथे करून दाखवली आहे मित्रांनो. लवकरच धम्मचक्र प्रवर्तन दिवस येत आहे आणि नागपूरच्या दीक्षाभूमी येथे जोराशोरात त्याची तयारी चालू आहे. यावर्षी देखील हजारो लाखो अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे येणार आणि बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान बुद्ध आणि दीक्षाभूमीला अभिवादन करणार मित्रांनो. तर ह्या मंगल सोहळ्याचे तुम्ही देखील भागीदारी व्हा आणि नागपूरच्या दीक्षाभूमीला 2 ऑक्टोबरला होणाऱ्या ह्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला लाखोच्या संख्येने तुम्ही नागपूरच्या दीक्षाभूमीवर येऊन महामानव, आपला उद्धार करता आणि तथागत भगवान बुद्ध यांना अभिवादन करायला नक्की या मित्रांनो. तर ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून मनोबळ द्या. जय भीम नमो उठाय.